अधिपती तुमचा जरा फोन बघू. हा फोन. द्या की. हा हा का हो फोन कशाला द्या. ते तिकडे आहे, तिकडे तिकडे बघू जरा. चालू आहे ना फोन? हा चालू आहे फोन. रिंग विंग वाजते. हा खनखनीच आहे रिंगटोन. खडदिशी करतोय फोन आलेला. मग तरी फोन का नाही उचललात तुम्ही आमचा? कधी? हा हा अहो ते आज मी कामात होतो दिवसभर. मी सायलेंटवरच ठेवून टाकलो फोन. कुठे गेलता? इथे फॅक्टरीतच होतो की. कवा गेलता? मी दुपारी गेलतो. तिकडेच होतो दुपारपासून फॅक्टरीतच होतो मी. का हो काय झालं? अधिपती तुम्ही फॅक्टरीत गेला नव्हता. या फोन घ्या. आम्ही फोन केलता, तुम्ही तिकडे नव्हता. नाही अरे तिकडे मी ह्याला ह्याला भेटलो सप्लायरला भेटलो. हा तुम्ही सप्लायरला नाही, मास्तरनीला भेटायला गेलता. नाही हो मी नग अधिपती नग. तुम्हाला खोटं बोलायला जमत नाही. कशा पायी बोलताय? नाही नाही खोटं नाही. खोटं कशाला? आम्हासनी सगळं खरं माहिती आहे अधिपती. तुम्ही मास्तरनी बरोबर होता. नाही एकच सांगतो तुम्हासनी, तुम्ही आता आमच्या मध्ये येऊ नका. आम्ही जे ठरवलंय ते आम्ही करणार. तुम्ही आमच्या मध्ये पडू नका. हो आई साहेब आई साहेब आई साहेब आई साहेब आई साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका की. अहो ही शिकलेली माणसं अशीच असतात. ही काही विचार करत नाही. ती उगाच तोंडाला येईल ते फाडदिशी बोलून टाकतात आणि इशे मिटवतात. ही घाण सवय असते यांची. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मास्तरीनबाई जे बोलल्या ना तुम्ही खरंच मनाला लावून घेऊ नका. त्यांना काय पाहिजे तर तुमची माफी मागतो मी. उठा उठा अधिपती. खरंच खरंच आमचंच चुकलंय. आम्ही सगळा तो विषय लावून धरला. सगळं भावनेच्या भरात तुम्हाला बोललो म्हणताना तुम्ही जाऊन मागणी घातली. जो काही विषय हार्ड झालाय ना तो माझ्यामुळे झाला आई साहेब. पण तुम्ही आम्हाला माफ करा आणि ह्यो लग्नाचा घाट आता घालू नका आई साहेब. का घाट घालू नका? आ तुम्हासनी तर तिच्याशी लग्न करायचंय. पण त्यांच्या मनात नाही तर काय अट्टास करून फायदा आहे सांगा बरं मला. मर्जी विरुद्ध लग्न केलं ना तर आमचा संसार काय होणार नाही. तेच तर पाहिजे आम्हासनी. तुम्ही खरंच थंड घ्या आणि आता बघूया की. आता त्या नाही म्हणल्यात. परत भविष्यात कधी वाटलं त्यासनी त्यांच्या मनात आलं तर बघू की. तसं तोवर तुम्ही काय वाट बघत बसणार? दुसरं काय आहे आपल्या हातात सांगा बरं आई साहेब. जे हातात आहे ते करूया की. आई साहेब बघा बघा लग्न हे मनानं करायची गोष्ट आहे. असं जोर जबरदस्तीने जर ते केलं तर ते टिकलं तर पाहिजे ना. आता आपण मास्तरीनबाईंच्या इच्छेचा मान ठेवला पाहिजे. आमच्या इच्छेचा मान नाही ठेवणार तुम्ही. अहो पण ही तुमची इच्छा नाही नव्हतीच कवा. आता झाली आहे. तुमच्यासाठी ही लढाई आहे आई साहेब. आणि आम्ही ती हरावी असं तुम्हासनी वाटतंय? तुम्ही जिंकला तरी मी हारणारच आहे हो. आणि आम्ही हारून जिंकणार आहे काय तुम्ही? आमची दोन्हीकडनं हारच आहे. मग आमच्या साथीला या. साहेब आमची दोस्ती आहे. तीच लग्नात यावी असं वाटतंय आम्हासनी. पण त्यासनी ते नाही वाटत. तिला अक्कल नाही. मत आहे ना. ते महत्वाचं नाही. माझ्यासाठी ते आहे. आम्हासनी एक वचन द्या. काय? आमच्या डोसक्यावर हात ठेवून वचन द्या. आमच्या डोसक्यात जे काही चाललंय ते तुम्ही तिला सांगणार नाही. तुम्ही आमची साथ देणार नाही हे आम्हासनी माहित आहे. पण निदान आम्हासनी आडवं जाऊ नका. वचन द्या आम्हासनी. आमचं मरण बघायचं असेल तरच आता आमची शपथ मोडाल.
हाय अक्षरा, तुम्ही? वेळ आहे का बोलायला? नाही. अक्षरा प्लीज, अगं असं नको बोलूस. मी आता घाईत आहे. हा झाला एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा, आपल्याकडे बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये आता. अक्षरा अगं, माझी आई दिवसभर मंदिरात जप करत असते. तिला अजूनही वाटतं की आज किंवा उद्या तू हो म्हणशील. वेडी आशा लावून बसलीये ग. अक्षरा, मला उशीर होतोय, मी निघते. रंकाळ जवळ घ्या काका. तुमच्यासाठी ही लढाई आहे आई साहेब. आणि आम्ही ती हारावी असं तुम्हाला वाटतंय? आमची दोस्ती आहे. तीच लग्नात यावी असं वाटतंय आम्हासनी. तुम्ही आमची साथ देणार नाही हे आम्हासनी माहित आहे, पण निदान आम्हासनी आडवं जाऊ नका. आमचं मरण बघायचं असेल तरच आता आमची शपथ मोडाल. ऐके राणी, या मॅटर मध्ये ना मास्तरीन बाईंचीच साथ द्यायला पाहिजे. कारण आई साहेब इथून तिथून सगळीकडून चौकडनं प्रेशर टाकणार मास्तरीन बाईंवर. माहित आहे मला आई साहेबांच्या मनातला जो प्लॅन आहे तो मी सांगणार नाही मास्तरीन बाईसनी. आई साहेबांच्या वाकड्यात काय जाणार नाही मी, पण ना मास्तरीन बाईंची साथ नाही सोडणार. दोस्ती निभवायला पाहिजे. कारण आता हा म्हणत जा मधी मधी, मला बरं वाटतंय. क्षमन पण तेच सांगते ना मला, दोस्ती निभवायला पाहिजे. आणि अमन बी किती बी येडपिस होत असलं ना, शेवटी त्याचं प्रेम आहे मास्तरीन बाईंवर. जबरदस्ती नाहीच करणार ते पण. नाही, मास्तरीन बाईंच्या मनात नसताना त्यांच्या गळ्यात डोरलं बांधणं म्हणजे नाही, म्हणाला बी ते पटणारच नाही. आणि मास्तरीन बाईंचं आणि आमचं लगीन एकच माणूस थांबवू शकतोय. बरोबर. मी स्वतः. आणि हे मी करणार, हे लगीन मी होऊ देणार नाही. कारण मास्तरीन बाईसनी ते नको आहे. मॅडम, मी मोठा प्रोफेसर आहे. कॉलेजमध्ये मला एवढा मान आहे. कॉलेजचे विद्यार्थी मला गुरुर ब्रह्मा म्हणतात. आणि ही बघा, हिच्याशी वेळात वेळ काढून मी बोलायला गेलो तर हिचं तेच नुसता माज आणि ऍटिट्यूड. मला म्हणते की आपल्यात बोलायला काही नाहीये. आणि हिची ती मठ्ठा बहीण इरा, तिला काही डोकंच चालवता येत नाही. ही आता त्यात ही अक्षरा त्या निखिलशी बोलून आली आहे. त्यामुळे तो निखिलही माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे. त्यालाही मला काही सांगता येत नाहीये, समजावता येत नाहीये. आता जर त्या निखिलने अक्षराला फोन केला, त्यांच्यात बोलणं झालं तर झालं मॅडम माझं कल्याण. कमळराव, आवाजाची पट्टी जरा खाली. आणि जरा दम घेत जा बोलताना. काय हो मॅडम, सॉरी हो. काय ना, मी तुमच्यावर आवाज नाही वाढवला. हे माझ्या हातून असं सगळं निसटतंय ना, त्यामुळे असं डोकं फिरल्यासारखं झालंय माझं. मॅडम प्लीज, तुम्ही निखिलला भेटता का? आणि इराला पण. यातनं तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता तो, प्लीज. आता तुमचं तिच्याशी लग्न होईल असं आम्हासनी वाटत नाही. तरी एकदा भेटा ना मॅडम, प्लीज. अहो, मी असं गिव्ह अप नाही करू शकत. आम्ही तुमची मदत करू शकत नाही आता. अहो मॅडम, प्लीज असं नका बोलू हो. माझ्याकडे तुम्ही तरी अशी पाठ नका फिरवू. तुम्हाला मिळेल की हो दुसरी मुलगी. अहो, मला दुसरी मुलगी नकोय. मला अक्षराशीच लग्न करायचंय. नाही, सगळ्यांना अक्षरा हवी, अक्षरा हवी. काय सोनं लागलं वय तिला? सगळ्यांना म्हणजे अजून कोणाला हवी आहे ती? थोरले सरकार, पाहुणे आले. पाठव त्यांना. जी सरकार. हॅलो मॅडम, सगळ्यांना म्हणजे कोणाला? कमळराव, जरा डोसकं शांत ठेवा आणि थंड घ्या.
असा आरडाओरडी करून आपल्याला हवं ते झालं असतं तर आणखीन काय पाहिजे होतं हा? मॅडम प्लीज तुम्ही काहीतरी करा. मी तुम्हाला इरा आणि निखिलचा नंबर पाठवतो ना. हा पण प्लीज तुम्ही काहीतरी करा. मी तुम्हाला लगेच पाठवतो. मॅडम पाठवले. हा आमच्याकडे आता पाहुणे आलेत, नंतर बोलू तुमच्याशी. मॅडम प्लीज पण तुम्ही काहीतरी करा हो. प्लीज तुम्ही बोला त्यांच्याशी. तुमच्यावरच भिजताय आता माझी. मी ठेवतो फोन. हा कमळराव, हे चांगलं केलं तुम्ही. आता ह्यांच्याशी बोलावंच लागल. दार कशापायी वाजवताय? त्या शिकलेल्या लोकांची नाटकं या घरात चालत नाही. हाव नाही वय? यायचं की आत. काय वरडू नका की. दुष्काळ पडलास काय? हो बल्लाक टाळ्याचे हात काढ. मास्तरीन भाई भेटायला आली. करला हा आणि कळलं आता. पण का? मीच सांगितलं रे. अरे पण का? अरे मास्तरीनबाई आमच्या आई साहेबांसंग बोलताना जरा त्यांची चूक झाली. त्या चुकीची शिक्षा म्हणून मास्तरीनबाईसनी आमच्या गळ्यात माळ टाकायला लागाय नको म्हणताना मीच म्हणलं मास्तरीनबाईसनी या आणि बोला आई साहेबांसंग. अरे पण त्यांना माहिती आहे का काय बोलायचं आहे ते? हा सांगितलंय मी. पव्या मी जे सांगितलंय तेच मास्तरीनबाई बोलतील का नाही याची काही हमी नाही. सॉरी मॅडम, तुमची वेळ न घेता आले. बस. नाही नको, मला निघायचंय लगेच. तरी आलीस नव. बस. पण म्हणजे बस म्हणलं की बसावं. तुझं काय माहितीये का? तुलाही दळण दळत बसतेस. नाही मॅडम. अजूनही बसली नाहीसच तू. बस. मॅडम मला शाळेत जायचं होतं. आम्ही आमंत्रण दिलं होतं तुला इथं यायचं, तरी पण आलीस नव. आमची येळ न घेता. हो मॅडम. मग आली, पाहिजे ते बोलली, पाहिजे तेव्हा गेली. असं होत नाही. कळलं का तुला? प्रेमाने बोलतोय आम्ही, रागावत नाही. तुम्ही रागावलात तरी चालेल मॅडम. पण रागावत नाही आम्ही आता. नाही म्हणजे तुम्ही रागावलात तरी चालेल, तुमचा हक्क आहे तो. अरे आम्ही म्हणतोय रागावत नाही तरी परत तुझं दळण चालूच. सॉरी 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 मॅडम. नाही मला नकोय. पी. बाहेरून आलेस ना व. मला नकोय मॅडम. ईश आहे का ते? हा ईश आहे. 2 घोट पाणी प्यालीस तर काय बिघडणार आहे? नाही तसं नाही, पण मला तहान नाही लागली आहे मॅडम. आम्ही म्हणतोय तर नाही पिऊ शकत. मॅडम घे पाणी घे आणि जरा दम घे. मला निघायचंय मॅडम. पाणी घे, त्याशिवाय बोलणं नाही होऊ शकत. हा फुलपगारे, आज मास्तरीन शाळेत येणार नाही. सॉरी सॉरी.
दुसरा कुणाला तरी पाठवा तासाला. हा, मॅडम आता जायची काय घाई नाही, बोलू निवांत. धनाजी, ए धनाजी, पण मला जायचंय शाळेत. जायचं होतं तर आलीस कशा पायी? नाही, मला वाटलं जाता जाता. जाता जाता करण्याची गोष्ट नाही आम्ही. अजून कळलं नाही वय? जी सरकार. हा धनाजी, पाहुणे नाहीत या, घरच्याच आहेत. जा, नाश्ता आणा, मिठाई आणा, चहा आणा. आमच्यासाठी फक्त चहा, बाकी सगळं मास्तरीन बाईंसाठी. आणि हे पुसायला पाठवा कुणाला तरी. मास्तरीन बाईंनी पाणी सांडलं. जी सरकार. मॅडम सॉरी, मी पुसते. मॉप. मॉप नोकर आहेत आमच्याकडं, करतील ते. बस तू. अगं चंचे, चंचे, अगं काय झालं मम्मी, कशाला वरडतीस? अगं मास्तरीन आल्या. कुठं? अगं ताईला भेटाय. कोण म्हणलं? अगं तिनं पाणी सांडलं म्हणून धनाजीनं रुक्मिणीला फडकं घेऊन जा म्हणून सांगितलं. तेव्हा मी माझ्या कानानं ऐकलं. चंचे, ताई बोलली होती बघ का ती तिला गुडघ्यावर आणणार. तू बघशीलच. ताई का नाही मास्तरीला बराबर गुडघ्यावर आणणार. ताई का नाही जे बोलती ती करती. पर बऱ्याच वेळेला ती जे काय करणार असती का नाही ती बोलत बी नाही. मावशी तिला आणि अधिपतीला जखडून ठेवणार आहे. आणि मग द्या ताई, मी करते. थँक्यू. मॅडम मला धनाजी, पाहुण्या त्या आहेत, त्यासनी द्या. होय सरकार. नाही, नकोय मला. तुला नन्नाचा पाडा आवडतो वाटतं. पण नकोय मला, माझा झालाय चहा. घे की परत. मॅडम तुमचा मान राखायचा म्हणून मी पाणी प्यायले ना. आमचा मान म्हणून पाणी पिणार आणि लगेच नग म्हणून आमचा अपमान करणार? नाही नाही मॅडम, तुमचा अपमान नाही करायचाय मला. मग घे चहा. पण मला नकोय चहा. झाला अपमान. घे, गोडभर घे, काय नाही होत. थोडा कमी करून देता का काका? आमच्याकडे काय बी कमी नाही, त्यामुळे आम्ही काय बी कमी करत नाही. पाहिजे तेवढा घे, बाकीचा राहू दे. अहो पण वाया जाईल ना. जाऊ दे. मॅडम अन्न वाया गेलं तर? चाय तो, त्याला अन्नाचा दर्जा नाही देत आम्ही. पाहिजे तेवढा पी, बाकीचा राहू द्या. पण कमी केला तर? या घरची पद्धत नाही ती. हे आमचं घर आहे. आमच्या घरात आमचे नियम आणि आमच्या अटी लागू होतात. चहा घे. काय? काही नाही, काही नाही.
बघतेस काय? ते अधिपती पण असाच चहा पितात. चहा असाच पित्यात. आवाज हं? नाही येत. राव दे, नाही जमायचं तुला. काय आवडला का चहा? कसा झालाय? चांगला आहे. म्हणजे तोंडावरून काही वाटत नाही तुला आवडला असं. थोडा गोड आहे माझ्यासाठी. हा, थोडं गोड पाहिजे खाण्यापिण्यात. काय वागण्यात बोलण्यात थोडा गोडवा येतो. गंमत केली तुझी, गंमत. धनाजी, दार लावून घ्या आणि बाहेरून दाराला कुत्र्याच्या तोंडा एवढं कुलूप लावा. काय आले मास्तरीन तर पळून जायला न ग. जी सरकार.